स्मिते उषे परी सुरम्य चंद्रिके परी सतेज भास्करा परी पवित्र कोणहि पवित्र कोणहि पवित्र कोणहि. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नोवेना. प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळवलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की ज्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षारस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मोप्रसंगी व मर्तेसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणारे नाहीत, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. अही गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझसमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकटे आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे, तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती तुझकडे करीत आहोत. आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राज्यकर्ते ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी मिळावी म्हणून हे प्रभो, मरे मतेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक ऐक्य दिसून यावे म्हणून हे प्रभो, मरे मतेसह आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभो, मरे मतेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभो, मरे मतेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून हे प्रभो, मरे मतेसह आम्ही विनवितो. आजच्या ह्या नोवेनाचा विशेष हेतू व इथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभो, मरे मतेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभो, मरे मतेसह आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आभार. हे प्रभो, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरे मतेसह आभार मानतो. साक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरे मतेसह आभार मानतो. आम्हा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व अहिक देणग्यांबद्दल आम्ही तुझे मरे मतेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहाय्यक मातेचे आभार मानूया. नमः
आजारांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या ह्या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ, असे आम्ही मानू. आमेन. आमेन. तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्या जवळ असो, तुमचे पालन कराव्यास तो तुमच्यामध्ये असो, तुमचे मार्गदर्शन कराव्यास तो तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ कराव्यास तो तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो तुम्हावर असो. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांसाठी तू विनंती करतेस. तू मनुष्याची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसली भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्ता समवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, ईश्वर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील विश्वासू लोकांशी एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्यसहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या साह्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. आजची ही पवित्र मिसा स्वर्गवासी मॅगी व ग्लोरिया घोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी, तसेच आई, बाबा, मावशा व मामा यांच्या आत्म्यासाठी व सामुदायिक हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजची उपासना आपल्याला देवाच्या उदारतेवर चिंतन करण्यासाठी पाचारण करीत आहे. देव अन्यायी नाही, देव न्यायी आहे, देव प्रेमळ आहे. आणि ह्या प्रेमाची साक्ष दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला घेता यावी म्हणून ह्या पवित्र रहस्यामध्ये आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया व ह्या पवित्र रहस्यात अर्थपूर्णरित्या सहभागी होण्यासाठी पश्चातापी अंतकरणानं आपल्या पापांची आपण देवाकडे कबुली देऊया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनी जवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. Daya
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या सर्वसमर्थ बापा, सर्व वस्तूंपेक्षा व वस्तूंद्वारे तुझ्यावर प्रेम करण्याकरिता आणि तो आम्हासाठी तयार केलेल्या व कल्पना करता येणार नाही अशा आनंदाच्या राज्यात प्रवेश करण्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. यहेजेकेल या पुस्तकांतून घेतलेलं वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्र, इस्रायलच्या मेंढरापाळाविरुद्ध तू संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, जे इस्रायलचे मेंढपाळ आपणच चरतात त्यांना धिक्कार असो. मेंढपाळांनी कळपांना चारावे की नाही? तुम्ही मेंढराचे मादे खाता, त्यांच्या लोकरीची वस्त्रे वापरता, त्यातील लठ्ठता पाहून मेंढी कापता, परंतु कळपाला चारत नाही. तुम्ही दुर्बलांना बलवान करत नाही, रोग्यांना बरे करत नाही, घायाळांचे घाय बांधत नाही, घालवून दिलेल्यांना परत आणत नाही, हरवल्यांना शोधत नाहीत. तर तुम्ही त्यांच्यावर सक्तीने आणि कडकपणे सत्ता चालवता. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दाणादाण झाली. ती सर्व वनपशूंना भक्ष्य होऊन त्यांची दाणादाण झाली. माझी मेंढरे सर्व पर्वतावरून, सर्व उंच टेकड्यावरून भटकत आहेत. देशभर माझी मेंढरे विखुरली आहेत. त्यांची कोणाला शुद्धी नाही, कोणी त्यांना शोधत नाही. यास्तव मेंढपाळांनो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी मेंढपाळ नसल्यामुळे माझी मेंढरे लुटीस गेली आहेत. माझी मेंढरे सर्व वनपक्षूंना भक्ष्य झाली आहेत. माझ्या मेंढपाळांना शुद्धी नाही. मेंढपाळ स्वतःच चरतात, पण मेंढरांना चारत नाहीत. यास्तव मेंढपाळांनो, परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी मेंढपाळाच्या विरुद्ध आहे. त्यांच्यापासून मी माझ्या मेंढरांचा हिशोब मागेन. माझा कळप चारण्याची त्यास मी बंदी करीन. त्यांना स्वतः चारायला मिळणार नाही. मी आपली मेंढरे त्यांच्या हातून सोडवीन, म्हणजे यापुढे ती त्यांना बक्षावयास सापडणार नाही. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी स्वतः आपल्या मेंढपाळांचा शोध करीन, त्यांना मी हुडकीन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. तो मला संत पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही.
तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यूशायेच्या दरींतून मी जात असलो तरी कसलीही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. प्रतिसाद: परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्यापुढे ताट पाडतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. प्रतिसाद: परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभलीतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. प्रतिसाद: परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. जय घोष. हालेलुया प्रभुला, हालेलुया प्रभुला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया प्रभुला. माझ्या देवा, तुझा पंथ मला प्रकट कर. तू आपल्या सत्पंथाने मला चालव. हालेलुया प्रभुला, हालेलुया प्रभुला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया प्रभुला. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्तई लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, स्वर्गाचे राज्य कोणा एका घरधण्यासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने कामकरी लावावयास मोठ्या पहाटेस बाहेर गेला आणि त्याने कामकऱ्यांना रोजचा शेकेल ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. मग तो 3ऱ्या तासाच्या सुमाराला बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणाला, तुम्ही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. आणि ते गेले. पुन्हा 6व्या आणि 9व्या तासाच्या सुमाराला त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग 11व्या तासाच्या सुमाराला तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, तुम्ही सबंध दिवस येथे रिकामी का उभे राहिले आहात? ते त्याला म्हणाले, आम्हाला कोणी कामावर घेतले नाही म्हणून. त्याने त्यांना म्हटले, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, कामकऱ्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे. तेव्हा जे 11व्या तासाच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना 1 शेकेल मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरी त्यांनाही 1 शेकेल मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधण्याविरुद्ध कुरकुर करत म्हटले, ह्या शेवटल्यानी 1 तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातानात कष्ट केले आणि आम्हाला आणि त्यांना आपण सारखे लेखले. तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गड्या, मी तुझ्यावर अन्याय करीत नाही. तू माझ्याबरोबर शेकेलचा ठराव केला की नाही? तू आपला शेकेल घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करायला मुक्त्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय? ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होतील.
प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण आताच द्राक्षमळ्याचा हा सुंदर असा दाखला ऐकलेला आहे. द्राक्षमळ्याचा मालक द्राक्षमळ्यामध्ये मोलाने मजुरी करण्यासाठी कामकऱ्यांना लावतो. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी तो बाजारात जात आहे, नवीन मजूर किंवा नवीन कामकरी आणतो आहे आणि शेतामध्ये लावत आहे. ठराव फक्त पहिल्यांबरोबर केलेला होता. जे त्यांनी अगदी सुरुवातीला द्राक्षमळ्यामध्ये कामकरी म्हणून पाठवलेले होते त्यांच्याबरोबर ठराव केलेला होता की दिवसाची मजुरी 1 शेकेल 1 दिनार ही ठरवली आणि त्याप्रमाणे त्यांना कामावरती पाठवलं. मात्र जेव्हा तो टप्प्याटप्प्याने इतर कामगार आणण्यासाठी गेला तेव्हा त्यांना फक्त इतकंच सांगितलं की तुम्ही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईल. हा व्यवहार झालेला होता. जे मला योग्य वाटते ते मी तुम्हाला देईन. आणि अशा प्रकारे हे कामगार देखील मजूर देखील काम करण्यासाठी लागले. आणि अगदी दिवसाच्या शेवटच्या तासाला देखील हा मालक जो आहे तो पुन्हा जातो बाजारामध्ये. कदाचित द्राक्षमळ्यामध्ये भरपूर काम होतं आणि म्हणून त्याला आणखीन कामगाराची जरूरत होती आणि म्हणून तो पुन्हा जातो आणि उरलेले जे ते कामगार आहेत जे संपूर्ण दिवसभर किंबहुना तेथे थांबलेले होते कामासाठी त्यांना देखील घेऊन येतो आणि ते देखील द्राक्षमळ्यामध्ये लागतात. जेव्हा मजुरी देण्याची वेळ येते तेव्हा हा मालक जो आहे तो मालक ठरल्याप्रमाणे त्यांची मजुरी द्यायला सुरुवात करतो. परंतु तो आदेश करतो त्याच्या दुसऱ्या चाकरांना सांगतो की जे शेवटले आलेले आहेत त्यांच्यापासून सुरुवात कर. आणि शेवटलेले जे आलेले आहेत त्यांना किती द्यायचे हे मालकाने ठरवलेलं होतं. आणि म्हणून जे शेवटचे होते त्यांना 1 शेकेल मिळाला, 1 दिनार मिळाला. 1 तासाचं काम केलं, 5 तासाचं काम केलं त्याला देखील 1 शेकेल मिळाला. 6 तासाचं काम केलं त्याला देखील 1 शेकेल मिळाला. आणि संपूर्ण दिवस ज्यांनी काम केलेलं होतं त्यांना अपेक्षा होती की जास्त मिळेल. आणि म्हणून ते जेव्हा मजुरी घेण्यासाठी आले तेव्हा त्यांना देखील 1 शेकेल, 1 रुपया किंवा 1 दिनार मिळाला. आणि ह्या परिस्थितीमध्ये मग हे जे संपूर्ण दिवस काम करणारे होते ते ह्या द्राक्षमळ्याच्या मालकाविरुद्ध कुरकुर करू लागले. असा वृत्तांत आपल्यासमोर आज ठेवण्यात आलेला आहे. जर आपण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो थोडंसं चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की हे जे कामगार आहेत जे सुरुवातीपासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केलं त्या कामगारांनी का कुरकुर केलेली आहे? त्यांना कमी पगार मिळाला, कमी मजुरी मिळाली का? नाही. जे ठरवलेलं होतं ते नक्की दिलं. तिथं मालकाने कुठेही अन्याय केलेला नाही. त्यांची कुरकुर कोणती होती? तर त्यांची कुरकुर ही होती की आम्ही दिवसभर उन्हातानामध्ये काम केलं आणि आम्हाला 1 शेकेल मिळालं, 1 रुपया मिळाला, 1 दिनार मिळाला. आणि जे शेवटच्या क्षणी आलेले आहेत 1 किंवा 2 तास काम केलं आणि त्यांना देखील 1 शेकेल मिळालं. म्हणून म्हणजे मला मिळालेलं आहे तेवढंच ह्यांना मिळालेलं आहे आणि म्हणून ते त्यांना पटलं नाही आणि म्हणून द्राक्षमळ्याच्या मालकाविरुद्ध ते कुरकुर करत असतात. हा मानवी स्वभाव की मला जितकं मिळालेलं आहे तितकंच जर दुसऱ्यांना मिळालं तर मग आपल्या पोटामध्ये दुखायला लागतं. आपलं मन जे आहे ते थोडंसं मग विचलित होतं आणि मग आपण वेगवेगळे तर्कवितर्क काढायला सुरुवात करत असतो आणि मग आपल्या अधिकाऱ्याविरुद्ध आपल्या मालकाविरुद्ध कुरकुर करायला सुरुवात होत असते. जर मानवी दृष्टिकोनातून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण विचार केला तर हा घरमालक द्राक्षमळ्याचा मालक जो आहे तो कुठेही अन्याय करत नाही. जे काही ठरलेलं आहे तशा पद्धतीचा व्यवहार करत आहे. आणि मग हा संपूर्ण वृत्तांत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपल्यासमोर अशासाठी ठेवलेला आहे की देव देखील नेहमीच मानवाबरोबर उदारतेने वागत असतो. तो कुणावरही कधीही अन्याय करत नाही. आणि म्हणून जे जकातदार आहेत, जे पापी आहेत आणि जे नियम पाळणारे आहेत त्यांना तो सगळ्यांना एकाच दृष्टीतून पाहत असतो, एकाच दुर्बिणीतून तो पाहत असतो. कधीही कुणावरती तो अन्याय करत नाही. मात्र अनेक वेळेला आपल्याला वाटत असतं की देव अन्यायी आहे,
मी देवाची इतकी भक्ती करतो, मी दररोज मिसाला जातो, मी दररोज घरामध्ये प्रार्थना करतो, बायबल वाचन करतो, वेगवेगळ्या पवित्र स्थळाला भेटी देतो, म्हणजे देवाने माझ्यावरती अधिक कृपा करावी. माझ्या बाजूला जी राहते ती काहीच प्रार्थना देखील करत नाही, रविवारची मिसा देखील कधी मी त्यांना पाहत नाही, आणि तरी देखील त्यांची भरभराट खूप चाललेली आहे. आणि मी एवढं सगळं करून देव मला काहीच देत नाही. आणि मग कुठेतरी मन विचलित होतं आणि मग आपण प्रश्न करू लागतो, देव न्यायी आहे की अन्यायी आहे? हा प्रश्न आपल्या मनामध्ये सलत राहतो. का? तर माझ्यापेक्षा जास्त त्यांना मिळालेला आहे. मग प्रिय बंधू भगिनींनो, इथं देवाची उदारता जी आहे ती ध्यानात घेतली पाहिजे, की जे देवाचं आहे, देवानं ठरवलेलं आहे, त्या पद्धतीनं ती कृपा जी आहे ती प्रत्येकाला मिळत राहणार आहे. आपण अनेक वेळेला ठरवतो की देवाने कसं वागावं हे आपल्या मनामध्ये असतं आणि त्या पद्धतीचा विचार आपण करत राहतो. नाही, देवाने कसं वागावं हे आपण ठरवू शकत नाही. देव देव आहे आणि देव देवाच्या मर्जीनुसारच वागत असतो आणि तो न्यायानेच वागत असतो. तो कधीही अन्याय करत नाही. कदाचित तो मानवी दृष्टिकोन आपण समोर ठेवतो आणि मग आपल्याला वाटतं देव अन्यायी आहे. देव कधीही अन्यायी नाही. देव प्रेमळ आहे, देव उदार आहे, देव न्यायी आहे. आणि ही संकल्पना ज्यांना समजलेली आहे ती माणसं कधीही जीवनामध्ये निराश नसतात, किंबहुना ते कधीच दुसऱ्याबरोबर आपली तुलना करायला जात नाहीत. मला जे मिळालेलं आहे त्यामध्ये समाधान असतं की ही देवाची कृपा मला मिळालेली आहे, देवा तुला धन्यवाद. ह्या भावनेनं जो जीवन जगतो तो जीवनामध्ये नेहमीच आनंदी राहतो, कधीच निराश होत नाही. आणि म्हणून आपण आपल्या जीवनावर आज चिंतन करूया की मी जीवनामध्ये आनंदी आहे की दुसऱ्यांकडे पाहून दुःखी होत आहे, दुसऱ्यांकडे पाहून देवाविषयी तक्रार करत आहे, तर माझी आध्यात्मिकता चुकत आहे. मला माझा मार्ग बदलला पाहिजे, मला देवाचा दृष्टिकोन धारण केला पाहिजे. ह्यासाठी आजच्या ह्या पवित्र मिसेमध्ये देवाकडे प्रार्थना करूया. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या तंतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या ह्या भेटींचा स्वीकार कर. तू दिलेल्या भेटीमधूनच आम्ही तुला ही भेट अर्पण करीत आहोत. ह्या आमच्या भेटीबद्दल परतभेट म्हणून तू स्वतःच आमच्या भेटीस ये, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास, त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टी मंडळाकडून तुझे आज्ञापालन व्हावे, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत, हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझ्या आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. स्वर्ग आणि
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताताई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवाशी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनात वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून हे प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांतिवंदन करूया.
आहे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. ख्रिस्ताचं शरीर. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. देवापाशी दया व परिपूर्ण तारण आहे. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, या पवित्र साक्रामेंताद्वारे तू आमचे ख्रिस्ताबरोबर ऐक्य घडवून आणतोस. या पृथ्वीवर आम्ही अधिकाधिक त्याच्यासारखे बनावे व त्याच्या स्वर्गातील वैभवात सहभागी होण्यास पात्र ठरावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्यावर येवो. आमेन. जा तुम्हाला देवाच्या कृपेमध्ये वाढण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पावसासाठी प्रार्थना. हे परमेश्वरा, पावसाळा हा तू मानव जातीला दिलेला फार मोठा आशीर्वाद आहे. यावर्षी पिण्यासाठी, शेतीवाडीसाठी आणि इतर गरजांसाठी आम्हाला भरपूर पाऊस दे. या पावसाच्या हंगामात व्यवस्थितपणे पाऊस पडू दे अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारे, देवाची माते, आम्हा बाप्यासाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर. मी तुझ बाप सदैव म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. बाप सदैव म्हणावे. मी तुझ
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लावण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन.